ही आहे माझी तमिळनाडूची फर्स्ट व्हिडिओ, जी की असेल मुंबई टू चेन्नई, चेन्नई टू कांचीपुरम, कांचीपुरम टू मदुराई. माझी फ्लाईट सकाळी मॉर्निंग 8ची होती, बट तरी पण मी 4 तास अगोदर एअरपोर्टवरती गेलेलो. एअरपोर्टला जाताना मी संपूर्ण महाराष्ट्रीयन लुक केला होता. धोतर आणि कुर्ता घालून गेलो होतो. एअरपोर्टचा परिसर फिरल्यानंतर बॅग वगैरे चेक केल्यानंतर मी गेलो माझ्या फ्लाईटच्या दिशेने, जी की गेट नंबर 20ला ऑलरेडी उभी होती. आतमध्ये गेल्यानंतर मी जाऊन बसलो माझ्या विंडो सीटला, जी की मी 350 रुपये एक्स्ट्रा पेड केले होते, का तर मला बाहेरचा संपूर्ण व्ह्यू बघायचा होता. बाहेर एवढा सूर्यप्रकाश असताना पण आतमध्ये मला एक चंद्र दिसला, जो की हा होता. सव्वा 2 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर शेवटी मी फायनली पोहोचलो चेन्नई एअरपोर्टला. एअरपोर्टला उतरल्यानंतर एअरपोर्टच्या बाहेरच मला एक बस स्टॉप भेटला. तिथून मी बस केली आणि कैलाशनाथन टेम्पलला गेलो. यांच्यामधला डिस्टन्स 10 किलोमीटरचा असल्यामुळे मी बस यूज केली, का तर रेंट खूप कमी आहे बसचं. बसमधून उतरल्यावर समोरच मला शिवजींचं जे मंदिर दिसलं, जे की लगभग 5000 वर्ष जुनं मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर पूर्णपणे दगडामध्ये बनवलं गेलेलं आहे. बघण्यासाठी खूप सुंदर मंदिर आहे. हा परिसर ऑलमोस्ट 4 ते 5 एकरचा परिसर आहे. शिवजींचं मंदिर फिरल्यानंतर मी ऑटो करून गेलो कांचीपुरमला, जे की डिस्टन्स होतं 4.5 किलोमीटर. हा कांचीपुरम कामाक्षी अम्मा मातेचा परिसर आहे. कांचीपुरम कामाक्षी अम्मा माता ही एक शक्तिपीठ आहे. 52 शक्तिपीठांमध्ये येतं हे. हे एक माता सतीला समर्पित मंदिर आहे. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, बट जेवढं व्हिडिओ शूट करता आला तेवढा केला. आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर मी मंदिराचा परिसर फिरत बसलो, जो की 10 ते 12 एकरमध्ये पसरलेला होता. इथे भारताच्या वेगवेगळ्या भागातून खूप सारे लोक येत असतात. 52 शक्तिपीठामधलं हे एक शक्तिपीठ येतं. कांचीपुरम मंदिर फिरल्यानंतर मी जात होतो मदुराईला. मदुराईला जाताना पण मी बस यूज केली. दोघांमधला डिस्टन्स काहीतरी 70 किलोमीटर होता. त्यासाठी मला 40 रुपीज ऑलमोस्ट पेड करावे लागले. 2 ते 2.5 तासानंतर मी शेवटी पोचलो मदुराई बस स्टॉपला. मदुराई बस स्टॉपला उतरल्यानंतर मी गेलो ऑटो करून मदुराई मंदिरामध्ये. त्यासाठी मी रिक्षा यूज केली, का ते मला आजूबाजूचा परिसर बघायचा होता. आता मी पोचलो आहे मीनाक्षी अम्मा टेम्पल मदुराईमध्ये. हा मंदिराचा परिसर काहीतरी 15 ते 20 एकरमध्ये आहे. मदुराईमध्ये नव्हे तर पूर्ण तमिळनाडूमध्ये या मंदिराची ख्याती खूप आहे. हे खूप मोठं मंदिर आहे मीनाक्षी अम्माचं. इथे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आतमध्ये देवीचं दर्शन करत असताना मला समजलं संध्याकाळी इथे एक छोटीशी रथयात्रा निघणार आहे. तर ती रथयात्रा बघण्यासाठी मी 5 ते 5.5 तास मंदिराच्या बाहेरच वाट बघितली. ही रथयात्रा 1.5 ते 2 तास चालू होती. संपूर्ण रथयात्रा फिरल्यानंतर देवीचे दर्शन घेतलं मी. खूप सुंदर अशी ही रथयात्रा होती. यानंतर मी मंदिराचा परिसर फिरल्यानंतर मी गेलो माझ्या हॉटेलवरती. तर ही अशी होती माझी संपूर्ण मदुराईची ट्रिप.